नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। नगरपालिका गंगाखेड निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 1च्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी घेतला प्रचारामध्ये आघाडी। तर पाहुया गंगाखेड वार्ड क्रमांक 1चे होत असलेल्या उमेदवाराची प्रचाराची आघाडी। अशा प्रचाराच्या दौऱ्यामध्ये सध्या वार्ड क्रमांक 1 मधून आघाडी घेत असलेले शेख साबिर शेख फरीद साहब यांच्याकडे आपण जात आहोत। सध्या हे आघाडीचे उमेदवार आहेत असं आम्हाला समजलं आहे। तर पाहूया आपण त्यांच्याशीच प्रत्यक्षात भेट घेऊन पाहूया काय म्हणतात काय नाही ते। हा, नमस्कार सर। नमस्कार। तर आपला परिचय द्या आम्हाला। मी शेख साबिर शेख फरीद, गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक लढवित आहे आणि त्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तर्फे उमेदवारी लढत आहे प्रभाग क्रमांक 1 मधून। तर आपले सहकारी कोण कोण आहेत? माझे सहकारी आमचे सुनील काका चौधरी यांचे पत्नी संजीवनी ताई सुनील काका चौधरी हे आमच्या म्हणजे आमच्या सोबत म्हणजे सहकारी आहे। आणि नगराध्यक्ष पदाकरता कोण आहेत? नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेब यांचे पत्नी काकी उर्मिलाताई केंद्रे हे आहे। अच्छा, म्हणजे माजी आमदार गंगाखेडचे लाडके लोकप्रिय माजी आमदार मधुसूदनजी केंद्रे साहेब यांच्या सुविद्य पत्नी उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादा पवार गटातर्फे या ठिकाणी उभे आहेत। तर कार्य म्हणजे माझं सामाजिक कार्य, गोरगरिबाची कामे करणं हाच माझ्यासाठी माझा सामाजिक कार्य आहे। जसे की वृद्धापकाळ निराधार, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार आणि जे गोरगरिबांसाठी अन्न सुरक्षा योजना असू द्या। आणि हे आमचा स्लम एरिया असल्यानं आम्ही प्रत्येक म्हणजे असा एक दिवस जात नाही की त्यांच्या कार्यामध्ये आम्ही वंचित राहत सहभागी आहोत। त्यासाठी आम्ही रात्र असू काही कोणाचे म्हणजे आरोग्याच्या विषयी काही असू द्या, माझं कार्य म्हणजे माझी ओळख आहे। बाकी तर असं आहे, प्रत्येक क्लासेसचे लोक राहतात त्या ठिकाणी आणि ह्यांची अपेक्षा एकच आहे की सर्वसामान्यांसाठी म्हणजे तळमळीनं काम करणारा माणूस ते आहे साबिर शेख। मी काही माझं मोठंपणा करत नाहीये, पण ते माझा अभिमान मला काय आहे की त्यांच्या वेळोवेळी मला कॉल करणं, लोकांनी कामासाठी मला कॉल करून सुचविणं आणि मी त्यांच्यासाठी उपस्थित होऊन स्वतः त्यांच्या कामासाठी सक्षम होणं माझा एक मोठेपणा आहे। तर सर, सध्या आपल्या एरियामध्ये मुस्लिम समाज हा बहुसंख्य आहे आणि त्या समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे। तर याच्यावर तुम्ही काय भविष्यामध्ये योजना करणार? साक्षरतेच्या प्रमाणामध्ये माझं एकच काम करणार मी की मी सध्या तरी आता सर्व गोष्टी काही बोलता येत नाही, तरी पण मी जे माझी ताकद आहे अंगणवाडीच्या विषयी माझ्याजवळ एक ॲप्लिकेशन आहे। मी माझी जे मागणी आहेत मी तुम्हाला आता काही अचानक आपली भेट झाल्यामुळे मी काही दाखवू शकत नाही। माझ्या सर्व काही मागण्या आहेत माझ्या सर्वसामान्यांच्या लोकांविषयी आहे। आणि मागं जे डीपीचा विषय झाला, आता जे नवीन डीपी एक हे झाला त्यामध्ये मी तुम्हाला एक रिपोर्ट दाखवतो। प्रत्येक मागणी माझी सर्वसामान्यांसाठी आहे। माझा एकच ध्यास ते म्हणजे सर्वसामान्यांच्यासाठी पूर्ण विकास आणि तळमळीनं काम करण्याची एक इच्छा आहे माझी। रात्र असू द्या, कधी बी आणि केव्हा बी मी असंच काय नाही, मी आरोग्याविषयी असू द्या, कोणाचे एन्जिओप्लास्टी असू द्या, कोणाचे समजा महिलांचे आजार असू द्या, काही एवढी मला अभिमान आहे की मी ह्या कामासाठी देवानं मला परमेश्वरानं संधी दिली, तरी मी जर मला संधी भेटली तर संधीचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल। निश्चितच सर, आपण सर्वसामान्य कुटुंबातले असून देखील आज अशा जनसेवेच्या कार्यासाठी धडाडीने तुम्ही सर्वस्व त्याग करत आहात, त्याबद्दल परभणी वार्ता चॅनल आपले पुनश्च अभिनंदन आणि स्वागत करत आहे। परत तुम्ही मतदारांना काय विनंती कराल, आव्हान काय कराल? माझा जनतेला एकच आव्हान आहे की आपण ह्या असा उमेदवार निवडा की त्यांनी आता जे 15 दिवसात महिन्यात काही
प्रचारक आणि काही उमेदवार अशी तळमळीनं मेहनत घेत आहे, अशीच मेहनत तुम्ही 5 वर्षाखाली किंवा नेहमी जर केली असती तर आज तुम्हाला प्रत्येक मतदानाविषयी खेटे मारायची गरज पडली नसती. अगदी बरोबर. तर सर आता एक वेळेस माझी निशाणी आहे घड्याळ. माझी निशाणी आहे घड्याळ. घड्याळ ह्या चिन्हासमोर बटन दाबवून मी साबीर शेख फरीद आणि आमचे सोबती म्हणजे संजीवनीताई, सुनील काका चौधरी व उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांना बहुमताने विजयी करा. व मी सर्व मायबाप जनतेस व सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी 2 डिसेंबर 2025 रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आमच्या सर्व पॅनल उमेदवारांना विजयी करा व आम्हा घड्याळ या चिन्हावर बटन दाबवून सर्वांना विजयी करा, ही नम्र विनंती. गंगाखेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसून येत आहे. तर या ठिकाणचे सर्व उमेदवार यांना देखील संपूर्णतः 100% अपेक्षा आहे की आपलीच सीट लागणार असे आपण सध्या तरी चर्चेत पाहत आहोत. अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.